नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 32 इंच चेस्टचं कटोरी ब्लाऊज. 32 इंच मापाचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपण इथे पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी पहा आपण मापे घेऊया. तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज आणि शोल्डर लाईनपासून बरोबर असा सरळ टेप ठेवून घ्यायचा आहे. खालपर्यंत उंची मोजून घ्यायची. 13 इंच या ब्लाऊजची उंची आहे. त्यानंतर समोरचा भाग जो आहे म्हणजे चेस्टचं जे माप आहे ते कसं मोजायचं. तर पहा आपल्या काखेपासून जिथे आपल्याला हुक लावलेले असतात ज्या साईडनं तिथपर्यंत असं ठेवून घ्यायचं. 8 इंच ते येतंय आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण ब्लाऊजवरून पण चेस्ट तशी मोजून घेऊ शकता हुक लावून. तर 32 इंचचा चौथा भाग 8 इंच होतो, म्हणून या ब्लाऊजचं जे माप आहे ते 32 इंच चेस्ट आहे. तर 8 इंचाची घडी यासाठी आपण घेणार आहोत आणि उंची 13 आहे. 1 इंच प्लस करून 14 इंच इथे घेणार आहोत. 14 इंचावर पहा 2-3 ठिकाणी तुम्ही वरती डॉट देऊन रेषा सरळ केली तरी चालेल. मी एक डॉट दिलाय आणि सरळ करून घेते ही रेषा. ही जी आहे ती आपली शोल्डर लाईन आहे. 5.25 इंच शोल्डर घेऊया. छोटं माप आहे आणि शोल्डर खूप मोठं नसतं याचं. तर गळा वगैरे पाहून घ्यायचा किती डीप आहे, त्यानुसार आपल्याला गळ्याचं माप टाकावं लागतं. त्यानंतर पहा 5.5 इंचचा मुंडा इथे आपल्याला घ्यायचा आहे. 5.5 5.25ही घेऊ शकता तुम्ही, परंतु कधी-कधी काखेत ताणल्यासारखं होतं, म्हणून 5.5 इंच घ्या आणि 8 इंच इथे पहा चेस्टचं माप टाकूया. त्यानंतर पुढे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते टाकूया आणि ही रेषा अशी सरळ जोडून घेऊया. ही आहे आपली चेस्ट लाईन. त्यानंतर कमरेचा जो भाग आहे, संपूर्ण जी कमरेची फिटिंग आहे आपली पोटाची ती इथे मोजून घ्यायची अशा पद्धतीनं आणि त्याचा जो चौथा भाग येणार आहे ते अंतर आपल्याला इथे जसं चेस्टचं टाकले तसंच टाकून घ्यायचं. 30 इंच आहे. 30 इंचाचा चौथा भाग 7.5 इंच होतो. 7.5 इंचावर पहा अशा पद्धतीनं डॉट एक करून घ्यायचा. 1 इंच पुढे अंतर सोडायचं पाठीमागच्या डाटसाठी आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं आता हे मार्किंग जुळवून घ्यायचं. या दोन्ही रेषा, आता ह्या दोन्ही रेषेच्या मधलं जे अंतर आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. ते तुम्ही कितीही घेऊ शकता, त्यासाठी सफिशियंट असं नसतं. 1.5च्या पुढे तुम्ही कितीही घ्या. 1.25 इंचाचा मुंडा राऊंड घेऊया, कारण हेवी चेस्ट नाही आहे. तर 1.25 इंच जर घेतलं तर आपला काखेत झोळ पण येत नाही. 1.5 इंच जर घेतलं तर कधी कधी काखेत झोळ येतो आणि असा फुगा आल्यासारखा होतो, रिंकल्स पडतात. म्हणून 1.25 इंच 32 इंचासाठी आपल्याला इथे घ्यायचे आणि आतील मुंडा जो आहे समोरील बाजूचा तो 1.25 इंचाच्या आतमध्ये, अर्धा इंच सोडून आतमध्ये घ्यायचा आहे समोरचा मुंडा. त्यानंतर आता गळ्याचं मार्किंग करू. 2.25 इंचाचाच गळा आपण इथे घेणार आहोत, कारण शोल्डर छोटा आहे या ब्लाऊजचं. त्यानंतर असा तिरका टेप ठेवून पहा 6 इंचावर गळ्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत. 6 इंचाचा गळा आहे. तिरकं का, तर मोजताना मी गळा तिरकाच मोजलेला आहे ब्लाऊजवर, म्हणून मग मी माप पण असं तिरका मोजूनच टाकत आहे. सरळ मोजला तर सरळ टाका, तिरकं मोजलं तर तिरकं टाका. अतिशय गोल सुंदर गळा असा इथे आखून घ्या. आता हे जे कस्टमर आहे त्यांची डिमांड असते की समोरचा गळा एकदम गोल गरगरीत यायला हवा, म्हणून अगदी पहा व्यवस्थित गोल गळा मी इथे करून घेतलाय. वरतून 4.5 इंचावर एक डॉट देऊन घ्या. इथे पहा काखेत आपलं 2.25 इंच अंतर आपण घेणार आहोत. खाली 2.5 इंचावर आपल्याला आपली जी समोरची योक पट्टी असते, क्रॉस पट्टी, त्याच्यासाठी अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि 1.25 इंच वरती असं तिरकं 3 इंचापर्यंत तिरकं असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा क्रॉस पट्टीसाठी. तर ही झाली आपली योकपट्टी इथे तयार. काही ठिकाणी क्रॉसपट्टी पण म्हणतात. 5 इंचचीच कटोरी आपण घेणार आहोत. मापाची आहे ती 5.5 इंच आहे, परंतु 32 इंच चेस्टसाठी 5.5 इंच कटोरीची गरज पडत नाही. तर 5 इंचाची कटोरी इथे आपण घेणार आहोत. छान असा कटोरीला आकार इथे पहा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अगोदर डॉट डॉट द्या आणि त्यानंतर आकार जुळवा. ही आहे आपली बेसिक कटोरी. ही आपली मापाची कटोरी नाही, आपल्याला ही वाढवायची असते. हा आहे आपला योकचा पार्ट. त्यानंतर ही आहे आपली योकपट्टी आणि हे आहे आपलं शोल्डर. हा आहे आपला मुंढा आणि हा आपला गळा. तर अशा पद्धतीनं पहा मापे कुठली कुठली आहेत, कुठे टाकलेली आहेत आपण, तुमच्या लक्षात आलं असेल. सविस्तर मी माहिती तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता आपण हे सर्व पार्ट कट करून घेऊया. आता पाठीचं जे माप आहे ते यातच आपण काढलेलं आहे. आपला खालचा जो कागद आहे म्हणजे 2 पदरी कागद अंथरलेला आहे ना आपण, तर आता वरचे जे पार्ट आहेत ते समोरील बाजूचे, खालचा जो पार्ट आहे तो पाठीमागील बाजूचा. तर इथून अशा पद्धतीने पहा तो पार्ट वेगळा करून घ्यायचा या पार्टपासून आपल्याला. तर ही आहे आपली पाठीमागील बाजू.
तर ही आपण डबल फोल्ड कापडावर टाकतो. बरोबर आपल्याला पाठीची बाजू इथे मिळून जाते. गळ्याला आपण नॉच दिला होता, बरोबर तिथे गळ्याचं अंतर आलेलं आहे. आता पाठीमागची गळ्याची जी पट्टी आहे ती मोजून घ्यायची. 5 इंच असेल तर तुम्ही जेवढी अडकवणार आहात, अर्धा इंच इथे वरती गळ्याजवळही अडकवतो आपण, खाली गळा उलटवून घेतो तिथेही अडकवतो, तर 1 इंच तुम्ही घेऊ शकता. तर मी 1 इंच इथे घेतलेला आहे आणि वरतून गळ्याला असा आकार देत आहे. गळा कधी-कधी वरतून मोजण्यात आपल्याकडून चुकतो, म्हणून अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे की आपण गळ्याची पट्टी मोजून घ्यायची आणि त्यामध्येच मार्जिन ॲड करायचं. जेवढं तुम्ही गुंतवता तेवढं मार्जिन ॲड करायचं आणि बरोबर पहा आपल्या गळ्याचा आकार आपल्याला मिळून जातो. आता पाठीमागच्या डार्टसाठी इथे मार्किंग करून घेऊ. 4.5 इंचावर खाली आडवं घेतलं आहे. दोन्ही बाजूने अर्धा इंच सोडून वरती 5 इंचाचा हा टक्स घेतलाय आणि अशा पद्धतीनं आखून घेतलाय. आता जेव्हा आपण हा टक्स असा मारतो त्यानंतर हे जे कापड आहे कडेचं ते असं खाली एक साईडनं कोण निघतो, तर तो निघू नये म्हणून काय करायचं पहा, इथे अर्धा इंच वरती आपल्याला टक्सपासून असं थोडं थोडं अंतर जुळवत जायचं. म्हणजे असं अर्धा इंच वरती न्यायचं आणि ते कट करायचं. तर पहा लगेचच फरक तुम्हाला इथे दाखवते. तर आता पहा अगदी सरळ झालेलं आहे आपलं टक्स. नंतर गळा पण लगेचच कट करून घेऊ. जर तुम्हाला गळा कट करून व्यवस्थित माप टाकता येत नसेल पिसावर तर काय करा, तुम्ही गळा कट करू नका, एकदा आहे असा पार्ट ठेवून आखून घ्या. आता समोरच्या बाजूचं कटिंग करूया. आता गळ्याचं कटिंग करून घेऊ. सर्वात प्रथम गळा थोडासा मला वरती वाटत होता म्हणून थोडासा मी खोलवून घेतलाय आणि त्यानंतर पहा कटोरी बाजूला करून घेऊ. योकपट्टी बाजूला करून घेतली आपण आणि हा समोरचा जो मुंड्याचा पार्ट आहे तो असा इथे अर्धा इंचावर आपल्याला खोलवून घ्यायचा असतो. बरोबर आखून घेतलेला आहे, तिथे खोलवून घेतलाय मी. अतिशय सुंदर असा आपला हा योकचा पार्ट रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये कुठे कुठे कोणतं किती मार्जिन ॲड करायचं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपण काय करूया, आपली जी बेसिक कटोरी आहे तिच्यापासून आपली जी मापाची कटोरी आपल्याला लागणार आहे ती तयार करून घेऊया. तर 32 इंच चेस्टसाठी 5 इंचाची कटोरी आहे, तर ती वाढवायची. पहा आता सगळ्यात अगोदर तर काय करायचंय, बरोबर अंतर येईल सगळीकडून अशा बाजूनं सगळी म्हणजे पुरेल आपल्याला अंतर वाढवायला अशी मध्यावर ठेवून घ्यायची कागदाच्या, आहे अशी ॲक्युरेट त्या कागदावर आपल्याला आखून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मार्जिन आता ॲड करायचं. तर पहा 1.25 इंच दोन्ही बाजूने मी वाढवते, कारण ही 5 इंचाची कटोरी आहे. 32 इंचसाठी आपण घेत आहोत. खूप मोठं याला लागत नाही आपल्याला अंतर दोन्ही बाजूने, टक्स खूप मोठा नसतो म्हणून 1.25 इंचावरच आपल्याला हे अंतर वाढवायचं आहे. त्यानंतर इथे 1/2 इंच वाढवायचे, वरती अर्धा इंच वाढवायचे, समोरच्या बाजूने 1/2 इंच आणि वरती अर्धा इंच आपल्याला मार्जिन इथे शिलाईसाठी वाढवायचे. आता जे डॉट आपण दिलेत सगळीकडे ते आपण आधी जुळवून घेऊ. तर अशा पद्धतीने पहा इकडे पट्टीनं जुळवून घ्यायचं, इकडे हलक्या हाताने असं गोलाकार आपल्याला आकार द्यायचा आहे कर्व सारखा छान. तर पहा अतिशय सुंदर आकार आपला इथे आलेला आहे. आता हे जे अंतर आहे संपूर्ण 8 इंच येणार आहे, बरोबर त्याचा मध्य काढायचा आहे 4 इंचावर आणि खाली 1.5 इंचावर आपल्याला इथे एक डॉट द्यायचा आहे. 1.25 इंचावर दिला तरी चालेल, 1.5 इंचावर दिला तरीही चालेल. तर पहा अशा पद्धतीने आता हे डॉट दोन्ही बाजूला जुळवून घ्यायचे. आपली संपूर्ण कटोरीची मार्किंग इथे झालेली आहे. वरती 1.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे, म्हणजे टक्सचं जे अंतर आहे ते आपल्याला इथे मिळून जाईल. आता कटोरीचं कटिंग आपण इथे करून घेऊ. तर पहा मैत्रिणींनो, अतिशय सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक टिप्स फॉलो करून जसं सांगितले तसं जर कटिंग केलं तर अजिबात तुमचं ब्लाऊज कुठेच चुकणार नाही. अगदी व्यवस्थित ही कटोरी बसते, व्यवस्थित हे ब्लाऊज बसतं. तर याचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ बनवणारच आहे. तर उद्या मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेल, तर तो तुम्ही पाहू शकता ह्या मापाचा. 1.5 इंचावर असा आडवा टक्स आपल्याला इथे कटोरीचा घ्यायचा आहे. 1.5 किंवा 1.25 इंचावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला जास्त पफ नको असेल तर. आणि उभा 2.5 ते 2.25 इंचाचा घेऊ शकता. शक्यतो 2.5 घ्या. जर 1.25 इंच घेतलं असेल खाली तर वरती 2.5 इंच घ्या. 1.5 इंच घेतलं असेल तर 2.25 इंच घ्या. तर पहा अतिशय सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे. जास्त पफ म्हणजे पफ अगदी मापात निघालेला आहे सुंदर असा. खूप जास्त पफ आपल्याला लागत नाही 32 आणि 28 इंचसाठी, कारण मग टोक येतात. आणि अशी जर कटोरी आली आपली तर अतिशय सुंदर कटोरी अंगावर बसते. आता सगळे मापं आपण कागदावर इथे टाकून घेऊया. हा आहे आपला पाठीमागचा पार्ट, म्हणजे पाठीमागील बाजू आपली जी पाट असते ती. तर डबल फोल्ड जे आहे ब्लाऊजचं
ते आपल्या बाजूने ठेवायचं आहे, ओपन बाजू समोरील बाजूने ठेवायची आहे. तर 3 ब्लाऊज मी आता इथे 3 ते 4 ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे, तर मी सगळे सोबतच इथे कट करून घेते आता. त्यासाठी तुमची कैची जी आहे, तुमची जी सीझर आहे कातर, ती अगदी व्यवस्थित चांगली असायला हवी, तरच तुम्ही एवढे ब्लाऊज सोबत कट करू शकता. त्यानंतर आणखी एक टिप्स तुम्हाला सांगते, जर तुम्ही एवढे ब्लाऊज सोबत कापत असाल, कट करत असाल, तर सगळ्या ब्लाऊजला म्हणजे सगळे अस्तर जे आहेत त्यांना एकदा प्रेस करून घ्या एकमेकावर. प्रेसने एकदा व्यवस्थित प्रेस करून घेतलं की मग काय होतं, बरोबर खालीवर होत नाहीत कुठलेही पदर आणि व्यवस्थित कटिंग सगळ्या ब्लाऊजचं इथे आपलं येऊन जातं. तर पहा, अशा पद्धतीनं हा पार्ट आपण इथे कट करून घेऊया. जसा आखून घेतला होता तसा मार्जिन वगैरे सगळं इथे आपण कट करून घेतलेलं आहे. इथे तिरकं कट करायला विसरायचं नाही. त्यानंतर नॉच लावून घ्यायचे पहा असे, म्हणजे संपूर्ण जे 3-4 आपण एकावर एक अंथरलेले आहेत सगळ्यावर नॉचेस येऊन जातात आणि नंतर आपल्याला मार्किंग करायला सोपं जातं. आता गळ्याचं पण कटिंग इथे लगेचच करून घेते मी एक सोबत, म्हणजे व्यवस्थित. जर तुमची कैची चांगली नसेल तर तुम्ही 2-2 ब्लाऊजवर सुद्धा इथे करू शकता. पाठीचं कटिंग झाले. आता समोरचे जे पार्ट आहे त्यांचं कटिंग करून घेऊया. आता योकचा जो पार्ट असतो आपला कटोरी जवळचा, ज्याला आपण कटोरी जॉईंट करतो आणि जे आपलं शोल्डर असतं, ते पहा अशा पद्धतीनं आहे असं एक दाखवून घ्यायचं. त्यानंतर कुठे त्याला मार्जिन द्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे. तर पहा, सगळीकडून अशा पद्धतीनं आहे असं ॲज इट इज आपण आखून घेतलं. त्यानंतर जिथे आपली कटोरी जॉईंट केली जाते, आता कटोरी जॉईंट करताना तुम्ही किती अंतर अडकवता, तर अर्धा इंच अडकवत असाल तर अर्धा इंच घ्या, किंवा मग एक दाबावर तुम्ही जोडत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. एक दाब अंतर सफिशियंट होतं, कारण पाठीमागे 1 इंच अंतर आपण वाढवलेलं असतं पाठीमागच्या डार्टसाठी, तर त्याचं सुद्धा मार्जिन ह्यामध्ये ॲड झालेलं असतं समोरच्या पार्टमध्ये. म्हणून योकच्या पार्टमध्ये खूप जास्त अंतर वाढवण्याची गरज नसते, नाहीतर मग काय होतं, काखेत झोळ येतात. म्हणून आपलं एक दाब जे अंतर आहे तेवढंच तुम्ही वाढवा योकच्या पार्टमध्ये, जिथे आपल्याला आपली कटोरी जॉईंट करायची आहे त्या बाजूने. तर पहा, अतिशय सुंदर असं या पार्टचं सुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे. आता जी आपली कटोरी आहे, योकपट्टी आहे, योकपट्टीचं कटिंग करून घेऊया. तर समोरच्या बाजूने पहा अशा पद्धतीने आहे अशा आकारात आखून घ्यायचं. त्यानंतर जी सरळ बाजू आहे त्या बाजूने आपलं जे मार्जिन लागणार आहे 1 इंच, पाऊण इंच, तुम्हाला किती अंतर लागतं तेवढं इथे आपण आखून घ्यायचं. तर पहा, पाऊण इंच मी घेतलेलं आहे. तुम्हाला 1 इंच लागत असेल तुम्ही 1 इंच घ्या, परंतु तेवढं अंतर मग अडकवलं गेलं पाहिजे, नाहीतर मग पार्ट खालीवर होतात. काखेत जे आहे ते पाठीमागचा आणि समोरचा पार्ट एकमेकावर येत नाही आणि मग रिंकल्स पडतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून काय होतं, म्हणजे आपलं ब्लाऊज खराब होत नाही, खूप सारे झोळ वगैरे पडत नाहीत. तर आता कटोरी आहे अशी ठेवून घेऊन सगळं तिरक्या कापडातच ठेवायची आहे शक्यतो कटोरी. तिरक्या कापडात म्हणजे दोन्ही बाजूने कापड असं स्ट्रेच करून पाहायचं आहे. जर स्ट्रेच होत असेल तर त्या तिरक्या कापडात आपल्याला अशा पद्धतीनं कटोरी ठेवून घ्यायची. त्याने काय होतं, कटोरी अतिशय सुंदर बसते, व्यवस्थित टक्स वगैरे येतात. तर पहा, कटोरीचं सुद्धा इथे आपण कटिंग करून घेऊया. ब्लाऊजमध्ये कसं असतं की तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट अंगाला चिटकून बसेल असं नसतं. त्यासाठी मग तुमचा हातही वर होणार नाही जर तुम्ही एवढं परफेक्ट ब्लाऊज जर शिवलं तर. तर थोडेफार रिंकल्स जे असतात ते ब्लाऊजमध्ये येतच असतात. थोडंफार जे लुझिंग असेल किंवा फिट असेल तर ते होतच असतं. तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही. नवीन शिकत असताना तर खूप टेन्शन येतं थोडंफार कमी जास्त झालं तर, की बाबा आता हे ब्लाऊज चुकलंय का? तर ते चुकलेलं नसतं. थोडंफार आपण टिपा वगैरे मारून त्याला व्यवस्थित करू शकतो. परंतु कस्टमरलाही आपण आधी हे करायचं आहे, की तुम्ही बाबा अशी अपेक्षा ठेवू शकत नाही, की अगदी तंतोतंत तुमच्या अंगाला ब्लाऊज चिटकून बसेल. ब्लाऊज व्यवस्थित येणं म्हणजे अंगाला चिटकणं असं नसतं. कम्फर्टेबल तुम्हाला वाटतंय ब्लाऊजमध्ये तर तुमचा ब्लाऊज छान आलाय असं आपण म्हणू शकतो. आता बाहीचं इथे कटिंग करून घेऊया. सरळ करून घेतलाय मी हा जे आपण डबल फोल्ड करून घेतले अस्तर. तर पुढे मी जेवढं मला लागतं एक दाब आणि थोडंसं वरती, संपूर्ण अर्धा इंच मला लागत नाही समोरच्या बाजूनं जोडण्यासाठी. तर जेवढं मला पाहिजे तेवढं मी घेतलंय. त्यानंतर बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. समोरचा जो आहे तो दंडघेर आहे लेसच्या बाजूचा, तर तो घ्यायचा आहे. त्यानंतर मुंड्याच्या तिथे एक डॉट द्यायचा आहे
आणि जिथे आपली बाही सुरू होते शोल्डरजवळ तिथे एक डॉट द्यायचा आहे आणि त्याच्यावरती अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने डॉट द्यायचे, म्हणजे ते आपलं एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते आहे. तर पहा अशा पद्धतीनं 2.5 इंचावर बरोबर आपली बाही इथे डाऊन झालेली आहे आणि बरोबर असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे पहा. त्यानंतर मुंडा राऊंड जो आहे तो 7-7.5 इंच आपला 32 मध्ये येतो आणि पुरतो सुद्धा काखेत जॉईंट करायला. त्यामुळे 7.5 जर तुमचा येत असेल तर ठीक आहे, नसेल येत तर थोडेफार तुम्ही जॉईंट इथे देऊ शकता. तर अशा पद्धतीने पहा बाहीचं सुद्धा कटिंग आपलं अगदी सोप्या पद्धतीनं झालेलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर बाहीचं कटिंग करता येत नसेल, बाही जी आहे पण कस्टमरला विचारून घ्यायचं की ही बाही तुम्हाला परफेक्ट बसते का मापाच्या ब्लाऊजची, त्यानंतरच तुम्ही अशी बाही जी आहे ती कट करू शकता. मत्स्य आकार द्यायचा आहे. 1 इंच पुढे मधल्या डॉटपासून मी घेतले आणि त्याचा मध्य काढून इथे पहा अर्धा इंचावर पुढे घेऊन आपल्याला इथे मत्स्य आकार असा वाकडा देऊन घ्यायचा आहे आणि इथे हे अंतर आपल्याला काढून टाकायचं आहे. हे अत्यंत गरजेचं असतं, नाहीतर मग तुमच्या काखेत रिंकल पडू शकतात. तर आता पहा इथे मला प्रेस करायला वेळ नव्हता, मला खूप अर्जंट ब्लाऊज हे शिवायचं होतं. तर मी नंतर हे पार्ट एकमेकावर प्रेस करून घेतलेले आहेत, पण आता तुम्हाला कटिंगमध्ये दाखवण्यासाठी मी लगेचच कट करून घेते पहा. तर सगळे आपण अस्तर जरी सोबत कट केलेले असले तर पिसावर आपण सोबत कट करू शकत नाही. पिसावर आपल्याला प्रत्येकी एकावरच ब्लाऊज कट करावा लागणार आहे. तर पहा आता योकचा पार्ट कट करून घेऊ. पीस जर तुमचा मोठा असेल तर काय करा, साईडनं आपण कापड सोडा, म्हणजे काय होतं पार्ट जेव्हा आपण अस्तर जे आहे आपल्या ब्लाऊजच्या पार्टला जोडून घेतो पिसावर, तेव्हा जरी थोडंफार इकडे तिकडे झालं तर आपल्याला कापड ॲडजस्ट करता येतं. कडक कापड असेल तर काही इश्यू नसतो, परंतु असं सुळसुळीत कापड जेव्हा असतं त्यावेळी आजूबाजूला अंतर असणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहा असं अंतर सोडून व्यवस्थित कट करून घ्या. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला जर समजत असेल शिकवलेलं, तर त्यासाठी मला अप्रिशिएट करायला अजिबात विसरू नका. त्यासाठी तुम्ही एक कॉमेंट नक्कीच करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. कारण अशाच पद्धतीनं नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नवीन नवीन पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहेत. ऑलरेडी आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड आहेत, त्यामध्ये तुम्ही शिकू शकता. आणि त्यानंतर जर तुम्हाला या व्यतिरिक्त कुठल्या साईजची तुम्हाला माहिती हवी असेल, कटिंग हवी असेल, स्टिचिंग हवी असेल, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. त्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर पहा आता जे कापड आहे, तर कटोरी हे जे आपलं पिसाचं कापड असतं त्यावर सुद्धा तिरक्याच कापडात जर शक्य होत असेल तर कट करून घ्या, म्हणजे काय होतं कटोरी अगदी व्यवस्थित बसते आपली. तर पहा अतिशय सुंदर हे कटिंग झालेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून 32 इंचाचं जर कटिंग केलं तर अजिबात तुमचं कटिंग चुकणार नाही आणि अगदी कस्टमर पण खुश, तुम्ही पण खुश. आणि पहा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर शिकायचे नवनवीन ब्लाऊज शिकायचे असतील, नवनवीन तुम्हाला टेलरिंग शिकायचं असेल यामध्ये, तर तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा. तर शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत प्लीज 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 पोहोचवा. खूप खूप धन्यवाद.